नमामि सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। योऽन्तः प्रविश्य मृत्युमवाचो प्रसुप्तां सञ्जीवयत्याक्षरः शक्तिधरः सदाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। तुकाराम 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 हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु गंगागिरी महाराज की जय श्री सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमंत सद्गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोविंद गिरी महाराज की जय। श्री राम जन्मोत्सव श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह जगद्गुरु तुकाराम महाराज चरित्र कथा योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज ब्रह्मलीन सिद्धयोगी गोविंदगिरीजी बाबा सद्गुरु महंत स्वामी रमेशगिरीजी महाराज आणि श्रद्धेय परमपूज्य गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज मठाधिपती गोदावरी धाम पेठ सर्वांच्या प्रेरणेने समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र सडे शिंगवे व पंचक्रोशी सर्व भाविक भक्तांच्या सानिध्यात भक्तांच्या उत्साहाने हा मोठा कार्यक्रम चालू आहे। आज चौथा दिवस आहे। 3 दिवस कसे गेले काही कळलं नाही। भगवान करून घेतो, भगवंताचं कार्य आहे, सगळ्यांची साथ आहे। आणि या ठिकाणी एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सगळे म्हातारे 25 ते 30 वर्षाच्या दरम्यानचे आहे। सगळे 25-30 वर्षाच्या दरम्यानचेच म्हातारे सगळं कार्य करायचं। आतापासून इथेपर्यंत सगळे रात्रंदिवस झटता येतं। म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचं म्हणजे ताकद त्यांच्यात आलेली आहे, म्हणून मोठ्या उत्साहाने कार्य चालू आहे।
आज चौथा दिवस आहे. जगद्गुरु तुकोबाराय यांचं चरित्र काल आपण पाहिलं. तुकोबारायावर इतके संकट आले, एवढं ऐश्वर राजेशाही थाटात होतं सगळं, परंतु थोडं करीत शेवटी काहीच राहिलेलं नाहीये तुकोबारायांकडे. घरातले 5 माणसं गेले. 6वा जो भाऊ होता मोठा तो निघून गेला, तो परत आलाच नाही. किती कठीण प्रसंग. आपल्याला काही थोडंफार दुःख झालं तर आपण किती कष्टी होत असतो, पण तुकाराम महाराजांचं त्यांनी मन कुठे ठेवलं असेल. करुणा देवाने फार मोठी शिकवण दिली आपल्याला. कोरोना फार मोठी शिकवण दिली आपल्याला. काय शिकवण दिली? अरे आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करीत होतो ते आपल्याला भेटायला सुद्धा यायला तयार नाही, फोन करायला तयार नाही. आणि इतकंच काय, परंतु जिच्याबरोबर लग्न लावलेलं आहे, आयुष्यभर बरोबर आहे, ती सुद्धा लांबून जेवणाचं ताट देत होती, बांबूना कुटीत होती, अशी बांबूना. शेवटी परिस्थिती कशी आहे? तुकाराम महाराजावर अशीच पाळी होती. ती सगळे गेले हो, फक्त पती पत्नी राहिले आणि मुलं. त्यामध्ये एक रखमाईचा पुत्र होता, तो अजून तो सुद्धा आजारी आहे. तुकोबाराय त्याच्या जवळ आहे. 5-5, 6-6 किलोमीटर वरून पाणी आणावं लागत होतं. घरात पाण्याचा थेंब नाही, अन्नाचा कण नाही, अशी तुकोबाराय परिस्थिती आली. जे महाजन होते, पंचकृषीत लोकांना जगलीत होते, स्वतःच्या घरचं अन्न दिलं, स्वतःच्या घरचे पत्नीच्या अंगावरचे दागिने विकले आणि त्यांचं लोकांना धान्य वाटलं, जनावरांना चारा दिला, आणि आज त्यांच्याच घरात आज शिल्लक नाही. असा कोण आहे हो जगात? असं कोणीच नसणार नाहीये. जेवढं तुकोबारायांनी जे वैराग्य आणि जे कर्तृत्व करून दाखवलं, असा कोणी नाही. गेली दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही. आवली पाणी आणायला गेलेली आहे आणि घरी तुकोबाराय आणि संतू आहे. संतू अंथरुणावर पडलेला आहे. त्याला भूक लागली. बा मला खायला द्या, काही भूक लागली मला. तुकाराम महाराज माहित होतं घरात अन्नाचा कण नाहीये, पण तरी सुद्धा त्याचं डोकं मांडीवर घेतलं, ते खाली ठेवलं आणि गेले. पाहिलं तुझी आई आल्यानंतर ती पुन्हा मांडीवर डोकं घेतलं. पुन्हा थोड्या वेळाने तो म्हटला, मला पाणी प्यायचं आहे, मला आणतो. म्हटले थांब, तुझी आई आल्यानंतर देतो. तो बाबा म्हणतात, अरे संतू, मी किती वाईट माणूस आहे रे, मी तुम्हाला खाऊ सुद्धा आणून दिला नाही. तुम्हाला तुमचं
काहीच तुम्ही वडील या दृष्टीने काही कसंच वागलं नाही. मी सांगलं मला पाणी द्या म्हटले. महाराज वर बसा, जागा नाही म्हणता. तुम्हाला मोठं आसन लागत तुम्हाला. नाही बाबा, नाही बा, तुम्ही लई मोठं हैसा. संतू म्हणाला माझी माय म्हणते तुमचा बा लई मोठा हाय, त्याचं मन आबाळा एवढं हाय, त्याची कवनं ऐकायला त्याचं कीर्तन ऐकायला लई माणसं जमतात असं माय म्हणते. तुकोबाराय म्हणतात विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला पाणी द्या म्हटलं. तुकोबाराय गेले. त्यांना माहित होतं पाण्याचं थेंब नाही घरामध्ये. उठले आणि पुन्हा जाऊन पाहिलं, कुठंच पाणी नव्हतं. तुकोबारायांनी चक्कर मारला आणि संतूला सांगत होते तुझी माय आल्यानंतर तुला पाणी देतो. आणि त्यांचं लक्ष गेलं संतूकडं. संतू केव्हाच जग सोडून निघून गेला होता. तुकोबारायांना हंबरडा आवरेना. एकटेच होते घरामध्ये. त्यांचा आवाज ऐकून सगळे बाकीचे आले. इकडे आवली लांब गेली होती पाणी आणायला. पाणी आणता आणता उन्हाचा भर आहे, पायामध्ये काही नाहीये, अनवाणी चालत होती. आणि लांबून आता घर दिसायला लागलं तिला. चालता चालता तिला चक्कर आली. चक्कर येऊन पडली. डोक्यावरची जी घागर होती ती खाली पडली, फटकन फुटून गेली. पाणी सगळं सांडलं गेलं. अर्धीच होती ती, तर ती सुद्धा सगळं सांडून गेलं. तिथं 2-4 कुत्रे आले. त्यांना पाणी प्यायची इच्छा होती, परंतु पाणीच नाही मिळालं. जमिनीवर फसफस करीत ते पाणी जिरून गेलं. आवली कशी बशी उठली आणि रिकाम्या हाताने घरी आली. लांबूनच तिला आरडाओरडा ऐकू आला. तिला काय समजेना, काय अपशकुन झाला. आणि आधी घरात पाहिलं तर संतू गेलेला होता. थोरल्या बाई साहेबांचा मुलगा होता तो, परंतु आपल्या लेकरासाठी जपणारी होती ती. आणि ती खूप रडू लागली, खूप रडली. तुकोबांच्या जीवनामध्ये इतके दुःख त्याला सीमा नाही. आता तुकोबाराय सुन्न झालेले आहे. घरामध्ये काही नाही. दुकान बंद पडलेलं आहे. वेड्यासारखं कधी घरातच पडून राहावं, कधी बाहेरच फिरत राहावं. आवलीत हसतावून गेलेली आहे. यांचं काय होतं काय नाही. आणि ते काही बोलतही नव्हते. 3 आठवडे झाले. आवलीला दुःख व्हायचं का मी त्यांना बोलते, परंतु ते त्याचा राग त्यांना येत नाही. ते काय बोलून दाखवत नाही, परंतु वागताना असे दाखवतात. ते घरात बसले, भिंतीला डोकं लावून बसलेले आहेत. खूप वेळ झाला. आवली उठली, तुकोबाजवळ गेली आणि मोठ्या उद्रेकाने बोलू लागली. गदगदा हरवलं त्यांना. मी बोलले, मी माती खाल्ली, माझ्या थोबाडात मारा,
हवा तर मला मारा, पण असा आबोला धरू नका. तुकोबाराय काही बोलले नाही. उठले आणि बाहेर निघाले. आता कुठे चाललात? तुकोबाराय काहीच बोलले नाही. तुकोबा मागून आवली बाहेर निघाली. तेवढ्यात बाहेरून दौंडीवाला दौंडी देत होता. तुकाराम बोलोबा आंबिले देहू गावचे महाजन, त्यांच्या घरावर जप्ती आली हो. ढोल बडवून दौंडी पिटत होता. त्याच्या मागे लहान मुलं, बायका, पुरुष यांची गर्दी होती. एका बैलगाडीतून सावकार, दिवाणीतले अधिकारी ते घेऊन आलेले आहेत. उतरले. सावकारांनी तुकोबांना जप्तीचा कागद दाखवला. सावकार म्हणाले, तुकोबा, आमची तशी इच्छा नाहीच आहे, परंतु व्यवहार आहे म्हणून दिवाणात गेलो. निदान तुम्ही नुसती व्याजाची रक्कम जरी दिली तरी आम्ही त्याच्यावर समाधान मानू, जप्ती करणार नाही. तुकोबारायांनी मान हलवली. त्यांच्याकडे तो कागद दिला. त्यांनी पाहिला आणि परत दिला. आता मोठे मोठे हंडे, कलशा, पितळे, तांब्याच्या घागरी, घंगाळी, पराती, थाळ्या, मोठं सगळं साहित्य घराच्या बाहेर काढलं. तुकोबाराय पाहत होते. आवली पाहत होती. कुणी काही बोलत नव्हतं. सावकारांनी तो कागद पुढे केला. तुकोबारायांनी त्याच्यावर सही केली आणि ते निघून गेले. आवली दगडासारखी बसूनच राहिली. काही हालचाल नाही, बोलणं नाही, काही नाही. थोड्या वेळाने तुकोबा आले. आवली जवळ आले. आवले, आज मी मोकळा झालो. बऱ्याच दिवसानंतर तुकोबारायांच्या मुखातून शब्द उमटली. आवलीला हुंदका आला. व्यापार, महाजनकी, वस्तू हे आता काही कामाच्या नाही. एवढे मोठे भांडे आता काय करायचं, त्यात भरायलाच काही नाही. आतापर्यंत आंबिलांची आबरू टिकवण्यासाठी, आबरू थांबवण्यासाठी बराच प्रयत्न केला, पण ती आज आबरूही निघून गेली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय घराच्या बाहेर पडली. आवली त्यांच्या मागे बाहेर आली. पण तुकोबाराय बोलत होते, बरी झाली दिवा निघाली दिवाळी. बरी झाली दिवा निघाली दिवाळी. दुष्काळी पीडा केली. बऱ्या दुष्काळी पीडा केली. बरे झाले देवा निघाले दिवाळे. 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 अनुतापे तुझे राहिले चिंतन. झाला हवामान संसार. बरे झाले जगी पावलो अपमान. बरे गेले धन ढोरे गुरी. बरे झाले नाही धरिले लोक लाज. बरा झालो तुझ शरण देवा. बरे झाले तुझे
गेले देवाईल लेकरे बाईल उपेक्षिले तुका म्हणे बरे व्रत एकादशी केले उपवासे जागर बरे झाले दिवा निघाले दिवाळी. एकादशी व्रत रोजच चालू आहे, कारण खायलाच काही नाही तर काय काय रोज एकादशी आहे. आणि पुढे पांडुरंगाचं नाव घेत निघाले. घरात पाण्याचा थेंब नाही. तुकोबांनी आकाशाकडे पाहून साद घातली, हे विठ्ठला, हे पांडुरंगा, अरे या जनतेला जगवायचं काम तुझं आहे. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलयस्थानम निदानं बीजमव्ययम्. तूच तर सांगितलेलं आहे, गतीर भरता प्रभू साक्षी निवास चरणम सुरत प्रभु प्रलयस्थानम निदानं बीजमव्ययम्. तो विश्वश्रीचा भरता मी चिगा पंडुसुता मी गोसावी समजता त्रैलोक्याचा. आकाशी सर्वत्र वसावी वायुने नाव भरी उगे नसावी पावकी धावी वर्षावी जळी. तुझी या सत्तेने वेदाती बोलणे, तुझी या सत्तेने वेदाती बोलणे, तुझी या सत्तेने वेदाती बोलणे, तुझी या सत्तेने वेदाती बोलणे. सूर्याची तुकोबा चालत चालत इंद्रायणीकडे गेले. इंद्रायणीमध्ये पाणी नव्हतं, मधून गेले आणि देहू सुदुंबरे मागं टाकलं. छोट्या छोट्या वाड्या दुष्काळामुळे ओस पडलेल्या होत्या. त्या वाड्यावरचे कुत्रे मात्र तिथंच होते. किती प्रामाणिक प्राणी. अरे तुमचे मालक निघून गेले, पण तुम्ही मात्र इथं त्यांचं रक्षण करताय. खपाटी झालेले होते, हाड दिसत होते त्यांची. तुकोबांना पाहिल्यानंतर ते त्यांच्या जवळ आले, जिबल्या चाटीत होते, शेपटी हाडीत होते. तुकोबा राय म्हटले, एका दगडावर बसले, त्यांच्या अंगावर हात फिरवला. अरे ईश्वर हा सर्वभूतानां हृदयेश्वर्जन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. सर्वांच्या हृदयात तोच भगवान परमात्मा आहे. ईश्वर अंश जीवा विनाशी चेतन आम्हाला सहज सुख रासी. त्यांच्यातही तोच भगवान आहे. त्यांच्या डोक्यावर हात करा, त्यांना बरं वाटलं, पण पाय चाटायला लागले. अरे बाबा, माझ्याजवळ काही नाही रे तुम्हाला देण्यासाठी. उठले तिथून तुकोबा, पुढे गेले. एक झाड होतं, वाळलेलं झाड, पानही नाही त्याला. आणि त्या झाडाच्या लाकडांच्या सावलीमध्ये तुकोबा बसले थोडा वेळ. तिथं एक म्हातारा काठी टेकीत आला आणि पाहिलं. नमस्कार, डोकं टेकून नमस्कार केला आणि मांडी घालून बसलेल्या तुकाराम महाराजांना तो म्हणू लागला,
बाबा बाबा म्हटल्यानंतर तुकोबांनी डोळे उघडले, डोळे लावून ध्यान करत होती. देवाचं ध्यान चाललंय जणू. काय पावसाचं भविष्य, काय कवा याचा तो सांगा तरी. म्हातारा हा जोडून म्हणाला. तुकोबाराय म्हणले मला काही भविष्य सांगता येत नाही, काहीतरी आमचं भविष्य सांगा. असा कपड्याला हात पुसला आणि त्यांच्या पुढे हात केला. भविष्य सांगा म्हटले माझे. तुकोबाराय म्हटले मला भविष्य वगैरे काही येत नाही बाबा. भविष्य सांगणारे गावोगाव घरोघर येत असतात आणि ते सांगतात दाखवा हात तुमचा. हात पाहतात, कपाळावर पाहतात आणि मग सांगायला लागतात. बाबा लय मोठं मन आहे तुमचं. लोक तुमच्या चांगला स्वभावाचा फायदा घेतात. आयुष्यात लय कष्ट केले तुम्ही. आपल्याला सांगतात बरं का ते भविष्य काळ, परंतु तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळत नाही. तो आपल्याच घरातले लोक तुम्हाला त्रास देतात म्हटले. एवढा मोठा पैसा येतो पण पैशाला पैसा लागत नाही. भविष्यकार सांगतो बर का, आपल्याला सांगतो. खूप मेहनत करून मी काही होत नाही. तोंडापाशी आलेला घास निघून जातात. आणि देवावर लई श्रद्धा आहे बाई तुमची. तुमचं नशीब लय मोठं. तुम्हाला जी बाई मिळाली ना ती लक्ष्मी आहे. ती समोर आल्यावर तो सांगत होतो लक्ष्मी समोर आली ती. आणि त्या आलीपासूनच तुमचं घर चांगलं नांदायला लागलं, सगळं सुख नांदायला लागलं. म्हणजे तुमच्या घरामध्ये बक्कळ पैसा आहे तुमच्याकडे. नशिबात सोन्याच्या पावलानं तुमची लक्ष्मी आली आणि आता तुम्ही असे झाले का लात मारीन तिथं पाणी काढीन अशी तुमची हिंमत आली तुम्हाला. भविष्यकार सांगतो बरं का महाराज काका. पण तुमच्याच घरच्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे. सांगू का म्हटले, सांगा ना काय केलं म्हटले. तुमच्या पायाखालची माती गेली आणि तुमच्यावर करणी केली. याला काही उपाय आहे. 5 लिंबू आणा, 1 नारळ आणा, 2 पायाचा आणा. 2 पायाचं 4 पायाचं मला काही कळत नाही, पण 2 पायाचं म्हणला. आणि 5,000 रुपये लागतील. सगळं पिटून जाईल. घरधनी विचारच करायला लागला का 5,000 रुपयात सगळं आटोपतंय. गरजने लगेच तयार होतो त्याला. तुकोबारायकडे हा मनुष्य म्हणतो आहे सांगा भविष्य. मला काय येत नाही दादा. तिथून उठले तुकोबारा, पुढे गेले. अजून दुसऱ्या झाडाखाली जाऊन बसले. आमचे गुरुवारी येतो काय परमपूज्य गुरुवारी महाराज यांनी नामदेवरायांची गाथा कुठे पाठ केली माहिती का. पाठ होत्या का तुकाराम महाराज गाथा, नामदेवराय गाथा, ज्ञानोबा माऊली गाथा सगळं पाठ होतं. परंतु नामदेवरायांची गाथा कुठे पाठ केली. हे पंढरपुरात. पंढरपुरात कुठे ते राहत होते. बंकट स्वामीच्या आश्रमामध्ये खोली होती खास आणि आश्रमात राहायचे. परंतु तिथं कायम ये जा लोकांची गर्दी असायची. मग महाराजांनी निश्चय केला रात्रीच्या वेळेला कुठं जायचं, स्मशानभूमीत जायचं. स्मशानभूमीत जाऊन कमीत कमी 25 अभंग रात्रीतून पाठ करायचे. मोठे अभंग असले तर 5-10 वर्ष ढकायचे. परंतु नामदेवरायाची गाथा ही स्मशानभूमीमध्ये महाराजांनी पाठ केली. महाराजांचं चरित्र सांगायला आयुष्य पुरणार नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय निघाले दुसऱ्या एका झाडाच्या
खाली खाली बसले तिथे. तेवढ्यात एक म्हातारी आली, तिच्याबरोबर एक करण्यासाठी मुलगी होती. बाबा तुम्ही काय करतायचं? महाराज पाऊस कसा यावा? म्हातारीने विचारलं. दुष्काळाने जनावरं मेली, माणसाला प्यायला पाणी नाही, माणसं तडफडताय. तुकोबाराय थंड पाणी म्हटले, विठ्ठल विठ्ठल, ही माझी सून आहे, 12 वर्षाला झाले लग्नाला, अजून मुलबाळ नाही, काही उपाय सांगा, काही भविष्य सांगा. तुकाराम महाराज म्हटले, बाई वैद्याकडे जा आई साहेब, मला काही येत नाही यातलं. अहो मी काय फुकट मागत नाही. आणि एक असं नाणं त्यांनी काढलं आणि दाखवलं तुकोबा. तुकोबा तिथून गुपचूप उठले आणि पुढे निघाले. त्यांना तुकोबारायांना एकांत हवा होता. निघाले आणि चालता चालता भामचंद्राच्या डोंगराजवळ गेले. तिथे चिंचोळ्या अशा 60-70 पायऱ्या होत्या, त्या चढत 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 वर गेले. तेवढ्यात एक मनुष्य लांबून एक म्हातारा ओरडत होता, अरे बाबा मध्ये जाऊ नको, तिथे जाऊ नको, तिथं वाघ लांडग हाय. तुकोबांनी ती साध ऐकलीच नाही. तुकोबा सरळ गुहेमध्ये गेले. गुहा होती, गुहेमध्ये एक मोठा दगड होता. त्या दगडावर जाऊन तुकोबा बसले, ध्यान सुरू केलेलं आहे. तुकाराम महाराजांना माहित होतं, जपात सिद्धीर जपात सिद्धीर जपात सिद्धीर न संशय. आणि सुरू केलं, नारायण एवढा जीव तोडून म्हणता, पण ती एकही उठले नाही. नाचावं वाटत नाही. ध्यान करताय, ध्यान सुरू झालेलं आहे. जपात सिद्धीर जपात सिद्धीर जपात सिद्धीर न संशया. एकांत पाहिजे होता तुकोबारायांना. इकडे आवली घरी वाट पाहते आहे, कधी येतील, कुठे गेले काही समजत नाही. रडू लागलेली आहे. अन्न पाणी सोडलं तिने. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले. आवली शोक करते आहे. शेवटी संतू
कान्हा तिथं आला आणि कान्हाने पाहिलं. वहिनी रडू नको, रडू नका, मी जातो दादाला पाहायला जातो. खूप रडली आणि पाटलाच्या घरी गेला. पाटील 90-95 वर्षाचे पाटील वारले होते. त्यांच्या घरी खूप लोक जमले होते आणि त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये हाही सामील झाला. तुकोबा तिकडे ध्यानास्थ बसलेले आहेत, इकडे यांची तळमळ चाललेली आहे. तुकोबांनी विचार केला होता, आता या जगाचा विचार करायचा नाही, या संसाराचा विचार करायचा नाही. आकाशी झेप घेरे पाखरा सोनी सोन्याचा पिंजरा, सोनी सोन्याचा पिंजरा, सोनी सोन्याचा पिंजरा. वैभव माया फळसाळ मिळते खाया, सुख लोप झाली काया. हा कुठवर वेड्या घेसी आसरा, सोनी सोन्याचा पिंजरा, सोनी सोन्याचा पिंजरा, सोनी सोन्याचा पिंजरा. आकाशी झेप घेरे पाखरा, सोनी सोन्याचा पिंजरा, सोनी सोन्याचा पिंजरा, सोनी सोन्याचा पिंजरा. घर कसले ही तरकारा, कसले ही तरकारा, विश्व समान मोती तारा, मोहाचे बंधन पारा. आला भेटो हा कैसा उंबरा, सोनी सोन्याचा पिंजरा, सोनी सोन्याचा पिंजरा, सोनी सोन्याचा पिंजरा. तुझ पंख दिले देवाने, तुझ पंख दिले देवाने. वचन हेच पंख आहे. तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. दरी डोंगर फिरविराने, जाओ लांडया सरिता सागरा. सोनी सोन्याचा पिंजरा, सोनी सोन्याचा पिंजरा, सोनी सोन्याचा पिंजरा. त्या अंत्ययात्रेमध्ये संतू भेटला. संतू जगनाडे, संताचे जगनाडे, त्यांचे मित्र तुकोबा यांचे मित्र भेटले आणि कानाने त्याला गाठलं आणि हलक्या आवाजात सांगू लागला, संतुदा संतुदा, अरे तुकाला गायब झाला रे. सावकाराने दिवाणीतून घराच्या जप्तीचा हुकूम आणला
शोधून शोधून भांडे घरून वस्तू नेल्या. आमची होती तेवढी आबरू गेली. वहिनीचा मुलगा गेला. दादा 15 दिवस झाले आणि बोलला नाही. 3 आठवडे झाले बोलला नाही. आणि आता तर झालं. वहिनीजवळ गेला आणि सांगितलं, झालं हे बरं झालं, आता मी मोकळा झालो असा बोलला. संतोबा म्हणतो, अरे खरंच ना रे. आई गेली, वडील गेले, थोरल्या वहिनी गेल्या, थोरला भाऊ गेला, घर सोडून गेला भाऊ, पहिली बायको, तिचा मुलगा, दोघही गेली. आणि सण करीतरी किती करावा त्या तुकोबाने. अरे त्याने मन कुठे ठेवला असेल? माझा सखा मित्र कुठे असेल? मी त्याला शोधायला जाणार. आपण उद्या सकाळी लवकर निघू. आणि संतू आणि कान्हा निघालेले आहेत. कसं या घरावर किती अवकाळ आलेली आहे. काळ असा दुष्ट असतो का? परंतु ज्याला मोठं व्हायचं असतं ना, ज्याला मोठं व्हायचं असतं ना, त्याच्यावर अनेक संकट यावे लागतात. अनेक संकट येऊन जसं सोनं हे तापून 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 खुलत, तसं तुकोबारायचं चरित्र आहे. आपण ऐकत असतो. कशी कशी काळाची चाहूल आली, कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. संतोबाने लहान लेकरांना आधार दिला. बाबांनो, एका ठिकाणी असेच तरुण मनुष्य गेला होता. लहान लहान लेकर होते आणि त्या ठिकाणी सगळे रडतायत. त्यावेळेला मावशी त्यांना आधार देते आहे. चिमन पिलांनो कुशीतया, करील तुम्हावरी माया. काळ जातला प्रेमाची, धरीन तुम्हावर छाया. तसा संतोबा कान्होबाला धीर देत आहे. चल म्हटली. निघाले. वनमान फिरले, भरपूर फिरले. शिदुमरी वगैरे सगळ्या ठिकाणी फिरले. कुठे तुकोबांचा शोध लागला नाही. आणि भामचंद्र डोंगराकडे आले. त्यावेळेला त्यांनी पाहिलं, तो म्हातारा त्यांना दिसला. एक मनुष्य, त्याला त्यांनी हटकवलं. आमचा तुका पाहिला का? तो म्हणतो, आता तुमचा तुका मंदी. त्यावेळीची भाषा येते. कानाने पूर्ण नाव सांगितलं. तुकाराम बोलोबा आंबिले. तो माणूस म्हणू लागला, मला काही तसं काही समजत नाही, परंतु थोडा विचार केल्यानंतर, हा हा, एक मनुष्य तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे इथून पायऱ्या चढून वर आला आणि त्या गुहेच्या दारात जाताना मी त्याला पाहिलं. मी त्याला आवाज देऊन सांगितलं, अरे जाऊ नका तिथे, तिथं लांडग हाय, तिथं वाघ हाय. परंतु त्यांनी माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. कदाचित आता त्याला 15 दिवस झालेले, कदाचित त्याला वाघानं लांडग्याने खाल्लं बी असेल. कान्होबा पटकन खाली बसला. वक्ता वक्षी रडू लागला. संतून त्याला धीर दिला. रडू नको, चल आपण जाऊ तिकडे. दोघंही निघाले आणि त्या चिंचोळ्या पायऱ्या चढून 60-70 पायऱ्या चढून गेल्यानंतर
गुहेचं दार त्यांना दिसू लागलं आणि गुहेच्या दारातून त्यांना एक गंभीर असा आवाज येऊ लागला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कान्होबाला आनंद झाला, इतका आनंद झाला, दादा 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 पळत तो गुहेमध्ये गेला आणि पाहिलं तर दादा ध्यानस्थ बसलेले आहे. मुखातून विठ्ठल विठ्ठल चालू आहे. तुकोबारायांचे सात्विक भाव जागृत झालेले आहेत. त्यांच्या समोर साक्षात पांडुरंग उभा आहे आणि पांडुरंग उभा असताना तुकोबाराय म्हणतात, पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानी जागृती सोपानी जागृती सोपानी जागृती सोपानी पडिले वळण इंद्रिया सकळ, भाव तो निराळा नाही दुधा. तुका म्हणे नेत्री केली ओळखन, तटस्थ हे ध्यान विटेवरी. तो भगवान परमात्मा समोर पाहिलेला आहे. कर कटावरी तुळशीच्या माला, ऐसे रूप डोळा दावी हरी. गरुडा पारावरी उभा राहिलासे, आठवे मानसी तेचे रूप. झुलोनी पांजराहू पायाता, देई पंढरी नाथा भेटावया. तुका म्हणे माझी पुरवावी आस विनंती, उदास करू नये. भगवान पांडुरंग पांडुरंग बालमूर्ती. अरे समोर माझा पांडुरंग आहे, मला कशाची भीती. आता भय नाही ऐसी वाटतसे जीवा, घडली या सेवा समर्थाची. कान्होबांनी जाऊन खांदोनी खांद्यात धरले, गदगदा हलवलं तुकोबांना आणि तुकोबा सावध झालेले आहे. अरे काय आनंद, काय आनंद. आनंदोरी आजी आनंदोरी, आनंदोरे आजी सबाया अभ्यंतरे अवघा परमानंदोरे, सबाया अभ्यंतरे अवघा परमानंदोरे.
तुला भीती वाटली नाही, तुला तहान भूक लागली नाही? तहान भूक कशी लागल रे? भगवान परमात्मा माझ्या समोरून होता. जसं परीक्षित राजा 5 दिवस झाले तरी एका ठिकाणी बसून होता, हल्ला नाही. मृत्यूचं भय होतं आणि परीक्षित राजाला शुकदेवांनी विचारलं, अरे तुला तहान भूक लागली असेल, आज 5वा दिवस झालेला आहे, तुला काही चहा पाणी घ्यायचं असेल तर घे. परीक्षित राजाने सांगितलं, निगम कल्पतरोर गणितम फलम शुकमुखादमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम रसिका भूभाइका. श्रीमद भागवत अमृताचं पान मी करीत असताना मला कशाची तहान आणि भूक लागणार आहे? अरे इथं लांडगे वाघ येतात तिथे, अरे लांडगे वाघ मला काय खाणार आहे? जे त्यांच्यामध्ये जो भगवान आहे तोच माझ्यामध्ये होता, मला कशाची भीती वाटली नाही रे. 15 दिवस झाले तो गोबा काही खाल्लं नाही, काही नाही. आता चला घरी, वहिनी वाट पाहते आहे. तुकोबांना माहित होतं का सगळं हे पुन्हा या प्रपंचात जायचं आहे. या संसारात कालच सांगितलं, संसार दुःख मूळ आहे आणि याच्यात जायचं आहे पुन्हा. परंतु या संसारात गेल्यानंतरही आपल्याला मोठा आनंद करायचा आहे. नुसता आपला स्वार्थ साधायचा नाही. संत महात्मे कशासाठी आलेले आहेत? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जीवशी साच व्हावी वर्ताया. झाडू संताचे मार्ग, आडराने भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. यारे यारे लहान तिथून उठले. परंतु पांडुरंगाला त्यांनी अगोदरच प्रार्थना केली होती, देवा अरे मी इथं कशासाठी बसलोय? हे पुढत आहे जन नदी कमी ढोळा येतो कळवळा बनवून या. अरे माणसं मरतायत अन्न पाण्या वाचून, पाणी दे, पाऊस दे. आणि ज्या वेळेला बाहेर निघायचं वेळ आला त्यावेळेला ढगांचा गडगडाट ऐकू यायला लागला. धन्य झालो कृपा केली, भेटी दिली अवचिती, तुम्ही सांभाळले संती भय निरासली. आनंद वाटला तुकोबारायांना. आणि गवंडगावचा सप्ताहामध्ये परमपूज्य गुरुवारी नारायणगिरी महाराजांचं काल्याचं कीर्तन चालू होतं. पाऊस नव्हता श्रावण महिन्यापर्यंत. महाराजांनी काल्याच्या कीर्तनातच सगळ्यांच्या समोर प्रार्थना केली, हे देवा, हे पांडुरंगा, अरे पाणी दे रे, पाणी दे रे, या जनतेला जगवायचं आहे रे. काय सांगावं, लोकांच्या पंक्ती झाल्या, लोक रस्त्याला लागले. आणि एवढा पाऊस झाला, एवढा पाऊस झाला, सगळ्या नद्या नाले वाहू लागले, तुडुंब भरला जिकडे तिकडे पाणी. महाराजांचा अधिकार काय होता? तिघही निघालेले आहेत. अरे जोरात पावसा सुरू झाला, पाऊस सुरू झाला. इंद्रायणी भरपूर पाणी वाहू लागलं, जिकडे तिकडे पाणी पाणी झालेलं आहे. सृष्टी चिंब झालेली आहे आणि हे पावसाने भिजत 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 घरी गेलेले आहेत.
आणि घरी गेल्यानंतर आवडीनं पाहिलं, तुकोबांना पाहिलं आणि त्यांच्या चरणावर लोटांगण घेतलं आणि खूप रडली. आनंदाचा अतिरेक झाला होता. मनात अनेक प्रतिक्रियांची गर्दी झाली होती. खूप तिला बोलावं वाटत होतं, परंतु फक्त होठ थरथरत होते. तिचा शब्द उमटला नाही. लहान लहान पोरं सगळे बाबा 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 करीत सगळे बिलगले. चिंब भिजतात तुम्ही. आवली म्हणते कपडे बदला. संतो भाऊजी आज संतोबा जगनाड्यांना भाऊजी म्हणते आज इथंच जेवा, आज इथंच मुक्काम करा. तुकोबा हरवल्याने गावात सगळ्यांना माहित होतं आणि सगळ्या गवसताचे कळालं आणि सगळे गाव भेटायला आलं तुकोबांना. गावचे पाटील वारले होते, त्यांचा मुलगा पाटील होता, तोही आला. तुकोबांनी त्यांना आलिंगन दिलं आणि तुमचे वडील गेले, वाईट झालं. तुकोबांचे सासरे आवडीचे वडील आप्पाजी गुळवे त्यांनाही कळालं होतं. त्यांनी लगेच पंढरपूरकर माणसं पाठवले होते तुकोबांना शोधायला. जिथे जिथे कीर्तनाला जात होते तिथेही माणसं पाठवली होती. परंतु त्यांना नंतर निरोपही कळाला का तुकोबा आले, म्हणून लगेच त्यांचा माणूस आला आणि त्यांनी भेटल्याचा निरोपही घेऊन गेला. तुकोबा आहे आता नित्यक्रम करू लागलेले आहेत. पावसाने चांगला बस बसवला होता. इंद्रायणी पुरीप्रमाणे वाहू लागली होती. पेरण्या झाल्या होत्या. गवत उगवलं होतं. तुकोबांची दिनचर्या ठरून गेली होती. सूर्योदयापूर्वी उठावं. आपण किती वाजता उठतो? पहाटे 8 वाजता आपण उठतो. पहाटे चुकलं का काही? आपलं सांगतो मी. तुकोबा आहे 3:30 वाजताच उठायचे आणि इंद्रायणीचं स्नान करावं, कपडे आपले धुवून घ्यावेत, मंदिरात जावं, भोपाळी म्हणावी, 1-2 भजन गाऊन काकड आरती करावी. धुवून आणलेले कपडे व्यवस्थित वाळायला टाकायचे आणि ते करत असताना हरिपाठ पूर्ण होऊन म्हणायचे ज्ञानोबा माऊलींचा. आपणही त्यांचा असा आदर्श घेतला तर काही हरकत नाही. रोज हरिपाठ आपल्या एकट्यानेच घेतला तर काहीच हरकत नाही. नंतर आपण मंदिरात म्हणा नका म्हणू. परंतु काही दिवसांनी विठ्ठल टिक्याची शेतीचं नावही विठ्ठल टिक्या होतं पहा. म्हणजे सगळंच पांडुरंगाचं होतं. हे सगळं माझं काहीच नाही असं तुकोबा म्हणायचे. आणि कान्होबाचा विवाह झाला. सुदुंबराची एक मुलगी आणि त्यांचा छोट्या स्वरूपाचा विवाह झाला. तुकोबांचं लक्ष आपल्या राहुळाकडे गेलं. कौलं तुटली होती. बांबूच्या कामत्या तुटून पडल्या होत्या. शेकरणी खराब झाली होती सगळं. आणि संतूला म्हटले, कान्होला म्हटले चल रे आपण हे देऊळ नीट करू म्हटले. आणि दोघं कामाला लागले. तेवढ्यात पाटील आला. पाटलाने विचारलं, अरे तुम्ही दोघं काय करणार? आणि सगळ्या गावाला आपण बोलावं. जसं आपल्या सप्ताहामध्ये सगळे 25, 30, 35 वर्षाचे सगळे म्हातारे काम करतात. चुकलं का काही? सगळे 25च्या दरम्यानचे नाव सगळे म्हातारे रात्रंदिवस झटतायत सगळे तरुण मंडळी. आणि असा आदर्श कुठेच पाहायला मिळत नाही बरं का आम्हाला. सगळे म्हातारे जिकडून तिकडून डुलत आपला इथला आनंद आम्ही सर्व ठिकाणी सांगू बरं का. सगळे तरुण मंडळी हे कार्य करतायत. मोठा उत्साह आहे. सारा गाव कामाला लागलाय. आणि मंदिराचं काम पूर्ण केलं. रंगवटी सगळं चांगल्या प्रकारचं झालं. शेवटच्या दिवशी
आणि प्रल्हाद शास्त्रीला बोलावलं, त्यांचं कीर्तन झालं आणि महाप्रसाद झाला. तुकोबाराय नाही सांगायला सांगितलं. तुकोबाराय उभे राहिले, हातात चिपळ्या घेतल्या, विना घेतला. काय वाणू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. थोरी वसांडली आपुले परिसे, नेने नेने शिव कैसे लोखंडासे. जगाच्या कल्याणा संताच्या भूती, देह कष्टविती परोपकारे. भूतांची दया हे भांडवल संता, पुढे ममता नाही दी. तुका म्हणे सुख पराव्या सुखी, अमृत मुखी सर्वतसे. आता संसारामध्ये तुकोबा लक्ष द्यायला लागले. असं पाहून आवलीने काय केलं, ऐकलत का? आवली मोठ्याने बोलत नव्हती, परंतु जवळ जाऊन सांगितलं, माझ्याजवळ 200 रुपये आहे. हे काय तुमच्या आमच्यासारखे नव्हते का पतीच्या खिशातून काढलेले? आपण नाही करत बरं का तसं. दुसरीकडचं सांगतो मी, दुसरीकडे असं असतं, आपल्याकडे नाही तसं काही. आणि माझ्याजवळ पैसे आहे 200 रुपये. कुठून आणले म्हटले? आवलीने सांगितलं, माझ्या वडिलांकडून त्यांनी पाठवले ते. मग काय करायचं? माझ्या बाबांनी दिलेले आहे ते. मी काय करा, घाटीमध्ये सुंदर मिरच्या आलेल्या आहेत, यायला लागलेल्या आहेत. त्या बैलगाडीत भरायचं आणि कोकणामध्ये चांगला भाव मिळतो त्याला घेऊन जा. गाडीचं भाडंही दिलं आणि 100 रुपयाचं सगळं तयारी केली. तुकोबाराय गाडीमध्ये चालवायला बसले. गेले तिथे बाजारामध्ये, थप्पी मारून दिले, मिरच्यांचे ढीक केला. आणि काय झालं तिथं, त्यांनी शाळा सुरू केली. बाजारामध्ये शाळा कोणती चालू केली? विठ्ठल नामाची. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा सुटताना गुगरली, शाळा सुटताना गुगरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. विठ्ठल नामाने शाळा भरली, विठ्ठल नामाने शाळा भरली, विठ्ठल नामाने शाळा भरली. कोणीच उठणार नाही, तुम्ही काही म्हणलं तरी. दुपारी जेवले, आपण भूक लागलेली आता, त्याच्यामुळे नाही उठत ते. आणि तुकोबाराय नाचून आणि भजन करतायत, भजन करतायत, भजन करतायत. आणि मिरच्यांचं ढीक पुढे लावलेला आहे. कोणी येत, मिरच्या विकायच्या का? हो. आणि मग काय भाव द्यायचा? जे तुम्हाला द्यायचं ते द्या, मला एवढे न्यायचे, घेऊन जा. हो, सगळ्या लोकांनी मिरच्या नेल्या. 2-3 जणांनीच पैसे दिले फक्त. बाकीचे सगळे माझ्या समोर तिकडे दुकानाच्या मागे माझं घर आहे. मागायला गेले तर कोणीच काही नाही. तुकोबाराय परत आले. आवलीला सगळी परिस्थिती सांगितली. आवली नाराज झाली. आता काय करावं या माणसाला? पुन्हा काही दिवसांनी पुन्हा 100 रुपये काढले. 200 रुपये होते ना पहिले, 100 गेले. आता पुन्हा दुसरे 100 काढले आणि म्हटले जा. आता मिठाच्या गोण्या स्वस्त त्या भरल्या तिने. आणि या गोण्या तुम्ही पुण्याला जाऊन विकायच्या आहे. पुण्याला जाऊन विका. आणि गाडी भरली. तुकोबाराय गेले. तिथं मात्र एक आट घातलेली आहे, कोणालाही माझ्या डोक्यावर हात ठेवा म्हणजे. आवलीच्या डोक्यावर हात ठेवला. माझी शपथ, त्या काळ्याचं नाव घ्यायचं नाही मिरच्या गोण्या संपल्यापर्यंत.
काळ्याचं नाव घ्यायचं नाही, विठ्याचं नाव घ्यायचं नाही. ती स्वतःही विठ्या म्हणते, स्वतः म्हणते आणि त्याचं नाव घ्यायचंय नाही म्हणते. भगवंताने सांगितले सांकेत्यम परिहास्यम शोभम हेन नमेवा वैकुंठ नाम ग्रहणम अशेषागरम विरू. अरे कसंही म्हणा तुम्ही, कसंही म्हणा, भगवंताचं नाव घ्या फक्त. शिशुपालाने 100 शिव्या दिल्या तरी त्याचा उद्धार केला. त्याची तेज मूर्ती, त्याचा तेज दीप भगवंताच्या हृदयामध्ये गेला. जनाबाईने अंगणात उभ्या राहून शिव्या दिल्या. अरे विठ्या 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 मूळ बायेच्या कारट्या, तुझी रांड रंडकी झाली, जन्म सावित्री चुडाल्याले. भगवान हसत होते, खादा हसत होते जनाबाईकडे पाहून. ती शिव्या देत होती का? अहो देवाचं नावच घेत होते. देवाला हेच पाहिजे, कसंही म्हणा तुम्ही, परंतु भगवंताचं नामस्मरण करा. आणि मिठाच्या गोण्या त्यांनी त्यांच्या आवडीच्या म्हणण्याप्रमाणे रोगच दिल्या, रोग दिल्या आणि तोपर्यंत नाव घेतलं नाही. त्याचं नाव नाही घेतलं भगवंताचं, विठ्ठलाचं नाव घेतलंच नाही. आणि तिकडून परत आले, 150 रुपये आले होते. तिला अंदाज होता, तिने बरं सांगितलं होते 150 रुपये येते द्यायचे. 150 आले, खिशात घालून आले. रस्त्याने येताना शेजारी रस्त्याच्याकडे एक मंदिर होतं, मंदिर विठोबा रखुमाईचं मंदिर होतं. आणि तिथं एक जण भजन म्हणत होता. आता भजन जसा जसा वाईट उदाहरण देऊ तुम्हाला. रस्त्याच्या कडेला डुलत चुलत जाणाऱ्याचं जर दुकान असलं तर तो कुणीकडे वळणार, कुणीकडे वळणार. त्याला दुसऱ्याने ओढून नेला तरी तो तिथंच जाणार, तो तिथंच जाणार. आणि तुकाराम महाराजांची तीच परिस्थिती झाली आहे. त्यांनी गाडी पहिल्यांदा थांबायला लावलं आणि लगेच मंदिरात गेले. मंदिरात गेले आणि भजन म्हणू लागले, भजन म्हणायला लागले. इतका आनंद वाटायला लागला, खूप आनंदाने भजन म्हणले. तिथल्या लोकांनाही आनंद वाटला. ऊच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्ती भक्ता. आणि सगळं वर्णन केलं आणि आनंद वाटला त्यांना. अजून एक दोन अभंग म्हणला म्हटले. अभंग आता पायऱ्या उतरले, निघाले, गाडीवर बसायचं. तेवढ्याच एक म्हातारा आला. त्याने तुकोबांच्या पायाला मिठी मारली, पाय सोडायला तयार नाही, रडला, खूप रडला. तुकोबांनी त्याला उठवलं. काय म्हणता बाबा? त्याच्या अंगावर पाहिलं, कपडे होते पण त्या सगळ्या चिंध्याच होत्या सगळ्या. बाबा काय सांगू, घरी खायला धान्य नाहीये, अन्न पाण्यावाचून मुलं मरतायत. आणि आता बरं झालं तुमचं भजन ऐकलं, आता मी आत्महत्या करायला मोकळा झालो. काय आत्महत्या? अरे हे काय बोलतोयस तू? जो मनुष्य आत्महत्या करतो ध्यानात ठेवा, जो मनुष्य ज्याने आत्महत्या केली त्याला करोडो जन्मपर्यंत, करोडो वर्षापर्यंत त्याला पुन्हा किडा मुंगीचा सुद्धा देह मिळत नाही. त्याला मनुष्याचा जन्म तर बाजूलाच राहिला, परंतु किडा मुंगीचा सुद्धा देह मिळत नाही त्याला. अरे या शरीरावर कोणाचा हक्क आहे? आपला काय हक्क आहे आपल्याला? हे भगवंताने आपल्याला जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. काल म्हणलो आपण, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा.
आएगा बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पडेगा. अरे या भगवंताने दिलेलं ते भाड्याचं घर आहे. एका ठिकाणी एक जणांनी वाडा बांधला होता, पण त्या वाड्यातले लोक भजनही करीत होते, काहीच नव्हते. एक जण आला, मला भजनासाठी वाडा पाहिजे म्हणते. मग हे लोक तर निघत नाही. मग त्यांनी काय केलं, हा वाडाच मला विकत घ्या म्हणते. त्यांनी वाडा विकत घेतला. विकत घेतला म्हणजे तुम्ही सगळे इथंच राहा, फक्त मला काय करा, त्या वाड्याच्या मध्यभागी मला भजन करायला जागा द्या. त्या लोकांनी हरिपाठ करण्यासाठी भजन करण्यासाठी घेतलं होतं, पण कोणीच भजन म्हणत नव्हतं. याने मात्र वाडा घेतला आणि रोज असे भोंगे लावले. साऊंड सिस्टीम आमच्या वारी गावची नेली होती. आणि साऊंड सिस्टीम असे लांब 2-4 किलोमीटर पर्यंत वाडीपर्यंत आवाज जात होता सगळा. आणि ते लोक वैतागले ना, रोज हरिपाठ, रोज भजन, आणि त्या घरातले लोक वैतागून गेले. दरवाजा बंद करून सुद्धा बंद होत नव्हता आवाज. शेवटी एक एक घर सोडून जायला लागले. वाडा मोकळा झाला. त्यांना हाकलून गेलं जात नव्हते, परंतु भगवंताच्या नावाने ते निघून गेले. तात्पर्य, हे शरीर हे भाड्याचंच घर आहे आणि त्या भगवंताने दिलेलं दान आहे. याचा फक्त उद्देश काय आहे, या देहाने येण्याची घडे, या देहानेच फक्त भगवंताचं नाम सुरू करतात. त्याच या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळा, ना म्हणून या धनंजया या परी. मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायण कृपावलोकनी दिला. फक्त मनुष्य देहालाच अधिकार आहे. इतर कोणत्याच योनीमध्ये हा मनुष्य म्हणजे भगवत प्राप्तीचा अधिकार नाही. वा वा. माता देव दिला स्वभावे बाहेर. काका बाबा आत्महत्या करू नको, तुझी काय अडचण आहे. बाबा घरात अन्नधान्य नाही, माझ्यावर दुसऱ्याचं कर्जही झालेलं आहे, ते कर्ज मी फेडू शकत नाही. किती कर्ज आहे सगळं, किती 100 रुपये कर्ज आहे. यावेळेचे 100 रुपये म्हणजे काही लाखाचं आहे. तेवढं दिलं तर नाही म्हटलं, पण घर चालवायची पुन्हा पंचायत आहे, पण त्यासाठी काय लागेल, अजून 50 एक लागतील. म्हणजे 150 रुपयात होईल का म्हणे पूर्ण. हो होईल म्हटले, पण कोण देईल ते मला, माझ्याजवळ काय, मला कोणी माझी पत नाही कुठेच. तुकोबार आहे म्हटली, तुला 150 रुपये पाहिजे ना, लगेच खिशातून काढले आणि दिले. जा आत्महत्या करू नको. त्याच्याबरोबर अजून घरचे 5 माणसं होते, म्हणजे 6 लोकांचा मृत्यू होणार होता, बळी जाणार होता. तुकोबार आहे गाडी झुकली, घरी आले आणि आवलीला सगळं सांगून दिलं. आवली आता काय करणार, काय म्हणावा या देवाला.
तिचा तुकोबारावर रोष नव्हता काही, परंतु त्यांची वृत्ती काय आहे त्याला पूर्ण माहित होत. माझा पती देव आहे, देव देवाचं कार्य करतो, समाजाचं कार्य करतो, पण मला हे घर चालवायचं आहे. कसं काय करावं? या अवलीने तिचा जीव कसा असेल, कसा संसार प्रपंच चालित असेल, तिच्यामुळे संसार प्रपंच त्यांचा झाला आणि परमार्थही अवलीमुळे तुकोबारायांचा झालेला आहे. तिच्या ठिकाणी दुसरी कोणी असती ती निघून तरी गेली असती, नाही तर काहीतरी वेगळंच झालं असतं. तेवढ्यात आता घरात काहीच राहिलेलं नाहीये. 200 रुपये होते ते गेले. तेवढ्यात महादा मुलगा खूप ओरडायला लागला. इतका ओरडतोय, ताबडतोब अवली उठली, पळत गेली त्याच्याकडं. या विठ्या, काय तुमचा काळ्या, आणि काय त्याने काय केलं, आणि बघ ना आता याला औषधाला पैसे नाही याला. तू बाबा म्हटले काय झालं त्याला? 2 दिवस झाले त्याची लग्न थांबलेली आहे म्हटले. विठ्ठल 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 नका घेऊ त्या काळ्याचं नाव. त्यांना सगळं आमचं वाटोळं केलंय. काय केलं आमच्या घराचं त्यांनी? एवढी महाजनकी होती, एवढा प्रपंच होता, दुकान होत, एवढी पत होती, सगळं गेलं, काही राहिलं नाही. त्याचं नाव घेऊ नका पुन्हा त्याचं. आणि त्यानं त्याला महादाला उचललं आणि तुकोबा म्हटले, अगं तोच करतो, भगवान परमात्माच करतो, तोच सगळं चांगलं करतो. फक्त काय करायला पाहिजे? ब्रह्मरस घे काढा, 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 ब्रह्मरस घे काढा. ब्रह्मरस घे काढा, जेने पिढा वारील, पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नसवी. अग भव रोगाय से जाय, अनेक काय क्षुल्लके, तुका म्हणे नवे बारा अनेक कदा भूतांचे. अरे असे रोगाचा काय विचार करते? परंतु तिने उचललं महादाला. तसं ते आता मंदिरात घेऊन गेली ती देवळाकडं. देवळाच्या दारात पाऊल टाकायचा, तेवढ्यात महादेव म्हणतो, आई आई मला उतरव, खाली उतरव, मला जोरात लागली म्हणे. तिने त्याला रस्त्याच्या बाजूला नेलं आणि त्याला बसवलं तिथं, आणि त्याचा मुतखडा पडून गेला महाराज. सगळं रोग निवारण झालं. माझ्या पांडुरंगाचं नाव घेतलं. तुकोबा धीर गंभीर होते, आवली जरा उतावळी होती. ती गप्प राहिली, काहीच बोलली नाहीये. कळालं आता एक महत्वाचं आहे बरं का, कधी प्रत्येक ऐकतच असतात पत्नीचं. प्रत्येक पत्नीचं सगळेच ऐकत असतात आणि ऐकायलाही पाहिजे. आणि त्याच्यातच भलं असतं. काका किती अनुभवी आले अंगात.
आवलीला बरं वाटलं. देवाचं नाव घेऊ नका सांगते. आणि तुकोबाराय तर आपलं जे आलं ते सगळ्यांना लोकांना देतच असतात. मला देव भेटला याचा आनंद त्यांना झाला होता. आणि प्रसंग असा आहे, तुकोबाराय उठायचे आणि भंडारा डोंगराकडे जायचे, भामचंद्राकडे जायचे आणि तिथं त्यांना एकांत पाहिजे होता. आता एकांतात जायचे आणि तिथं भजन करायचे. भजन करायचे. आवली मात्र अशी होती का पतिदेवांना जेव घातल्याशिवाय स्वतः जेवत नव्हती. ते जायचे सकाळी उठून, पण कोणत्या रस्त्याने गेले ही तिला माहित नसायचं. आवली काय करायची, त्या रस्त्याच्या बाजूला असं कान लावायची. ज्या रस्त्याच्या बाजूला विठ्ठल 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 असा आवाज येईल त्या रस्त्याला जायची. आणि त्या ज्या ज्या रस्त्याने ते जात होते सगळं तुळशीचं वन झालं होतं त्या बाजूला. त्या रस्त्याला सगळ्या तुळशी उगवलेल्या होत्या. आवली जायची. आणि एकदा काय झालं, आवलीला काटा मोडला. अनवाणी जायची, पायात चप्पल नाही, डोक्यावर पाटी, स्वयंपाक घेऊन जायची. तुकोबारायांचं तिथं चालू असायचं, विठ्ठल आमचे जीवन, आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्यानी पुरुषार्थावळी मात विठ्ठलाची, विठ्ठल विस्तार राजनी संपई पाताळे भरणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मनी मानसी, विठ्ठल जीवीचा जीवाला, विठ्ठल कृपेचा कोवळा लावी याला चाला विश्व विठ्ठले. शेवट म्हणायचे विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले बिन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरी, तुका म्हणे नाही आता दुसरी. या जगात विठ्ठलाशिवाय आपलं कोणीच नाही. आणि आवलीला काटा मोडला. काटा मोडला, पाठी हळूच खाली ठेवली. काटा निघता निघेना, खूप प्रयत्न केला. तेवढ्यात एक 7-8 वर्षाचा बाळ त्या ठिकाणी आला. सावळ्या रंगाचा बाळ. कोण होता तो? आई. काटा मोडला. अरे बाळा निघतो का नाही? नाही निघत. मी काढू? नको नको, तू नको काढू, मी काढतो ना. नाही बाळा. तरी त्याने बळच आवलीचा पाय धरला, फुका काढला, लावला पायाला. परंतु त्याचा हेतू काय होता? पुन्हा पुन्हा तिच्या पायाची धूळ घ्यायची आणि तोंडात घालायची. देवाला संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून राही. देव भक्तांच्या मागे मागे चालतो. कशासाठी? त्यांची धूळ आपल्या अंगावर. धावत चालते मागे मागे, काय त्या वेगळे भरले अनेक, वैकुंठ नायक जया कंठी. पुन्हा पुन्हा धूळ घ्यायची, चाटायची, लावायची, तुका लावायचा. आणि शेवटी तो काटा हाताने निघायला तयार नाहीये. शेवटी तोंड लावलं.
अवलीच्या पायाला किती भाग्यवान आहे ती. देवाने तोंड लावलं, देव होता तो भगवान कृष्ण. त्याने दाताने तो काटा काढला, अवलीला कळालं सुद्धा नाही, रक्त निघू दिलं नाही. अवलीचा त्रास पूर्णपणे नाहीसा झाला. अवलीला आनंद झाला. अरे बाळा, तुझं नाव काय म्हणले? तुझं नाव काय म्हणले? माझं नाव विठ्या आहे म्हणले. विट्या विट्या. आवलीनं मोठा दगड घातला, त्याच्या मागे लागले. तो पळाला, निघून गेला, पुन्हा दिसलाही नाही तो. याने तर सगळं आमचं काळं केलं, परंतु तुझ्या पायातला काटा तिने काढला त्यांना. आणि आवली प्रसाद घेऊन गेली. तुकोबाराय भजनात दंग होते, भजनात दंग होते. आणि तुकोबा भजन करीत असताना त्यांच्या चेहऱ्याकडं आवली खूप कुतूहलाने पाहायचे. त्यांचा चेहरा पाहण्यासारखा असायचा, देवरूप झालेली असायचे. तुकोबाराय खूप वेळ पाहत राहिली. नंतर तिलाच स्मरण झालं आणि तिने माटी खाली ठेवली आणि खांद्याला हलवलं. तुकोबाराय सावध झाली. आलीस तू? मानेनेस. घरातले सगळे जेवले का? मानेनेस. तू जेवली का? नाही. आवलीना पात्र तयार केलं, त्यांच्या पुढे ठेवलं. तुकोबांनी एक घास घेतला आणि आवलीच्या पुढे केला. आवलीच्या पुढे केल्यावर इश इश म्हणून असं तोंड केलं. लाजली आवली. अगं घे. आणि आवलीने पटकन त्यांच्या हातातून घेतला आणि तोंडात घातला. आता आवली म्हणते, किती गोड लागतो तुमच्या हातून घास. अगं आवली, प्रेमाचं ते चांगलंच असतं, प्रेमाचं गोडच लागत असतं. प्रेमाचा घास आहे हे काय बोलता म्हणले असं. आणि दोघांनी पोटभर जेवण झालं त्यांचं. आता तुकोबाराय पुन्हा आपल्या भजनात गुंग झाले आणि आवली निघालेली आहे. लवकर यावर का, वाट पाहायला लावू नका. हो. तुकोबारायांच्या घरी मुली होत्या. काशी, भागीरथी यांचं लग्न लावायला पाहिजे. मुलीच्या लग्नाची काळजी आईलाच असते. आवलीला काळजी लागलेली आहे. तुकोबांचा 6वा पुत्र झालेला होता. काशी, महादेव, भागीरथी, विठ्ठल आणि गंगा. त्यांची नावही पाहणं कशी. शेताचं नाव विठ्ठल टिक्या, मुलांचे नाव काशी, महादा, भागीरथी, विठ्ठल, गंगा आणि नारायण नंतर झाला. गरोदर होती आवली त्यावेळेला तुकोबाराय गेली वैकुंठाला. त्या मुलींचे लग्न लावायचे. तुकोबाराय निघाले आणि रस्त्यात त्यांना खेळणारी मुलं दिसले आणि 2 मुलं आणले आणि त्यांचं 2 मुलींचं लग्न केले. चांगल्या घरी गेल्या त्या. बाप आहे. बाप सगळं मुलांचं पाहत असतो. बाप मुलांची काळजी घेत असतो. सब बात को तुम भूलो, भले माँ बाप को मत भूलना. सब बात को तुम भूलो, भले माँ बाप को मत भूलना. ऊपर
लाखों है इस बात को मत भूलना, हर बात को तुम भूलना, माँ बाप को मत भूलना। धरती पे करके व्रत पूजा, भगवान को लाख मनाया हे, भगवान को लाख मनाया। अब तेरी सूरत पाई है, संसार में तुझको बुलाया है, इन पावन पत्थर बन के मत भूलना, बात को तुम भूलो मत, माँ बाप को मत भूलो, माँ बाप को तुम मत भूलना, बाप को माँ बाप को तुम अपने ही पेट को काटा है और तेरी काया सजाई है। अपना हर प्यार खिलाया तुझे, तब तेरी भूख मिटाई है, इन अमृत मत भूलना, जीवन में जहर मत बात को मत भूलो, बाप को तुम मत भूलना, हर बात को चाहे लाख जमाने धन, ये बंगला को भी बनाई है, माँ बाप ही ना कुछ है तेरे, दौलत ये सारी कमाई है, ये बात नहीं है हर बात मुलींचे नाव असे सुंदर ठेवले होते, देवाचे देवीचे आणि नद्यांचे नाव. काहींचे नाव खूप वेगळे असतात, परंतु ते वेगळेच वागत असतात. नाव सोनूबाई
आणि हकीकतला जावा. नाव लक्ष्मीबाईन गावरे वाचायला जाई, नाव गंगाधर आणि आंघोळ नाही महिनाभर. नाव पंढरीनाथ रस्त्याने चालला बोंबील खात. नाव सुलोचना पाहती मुंबई पुन्हा. नाव शांताबाई, नाव शांताबाई आणि भांडायला लागल्यावर कुत्र्याची आई. परंतु तुकोबारायांच्या लेकरांचे नाव गोड होते, सगळेच घरामध्ये चांगलं होत आणि सगळ्यांच्या ठिकाणी समभाव भगवत भाव अशा प्रकारचे तुकोबाराय होते. आणि सगळे लोक त्यांना ऐश्वर्य होतं त्यावेळेला सगळे येत होते. परंतु आता ऐश्वर्य थोडं कमी झाल्यानंतर आणि कोणी यायला तयार नव्हते. कसं असतं या जगातच न्याय असा आहे बर का. सुख के दुख के सुख के सब साथी दुख लागली नाही का? नाही लागली. आरतीची तयारी करा.